हिवाळ्यात वृद्धांनी या 10 खबरदारी घ्याव्यात. लवकर बघा नाहीतर पश्चाताप होईल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यात लक्षात ठेवण्याच्या 10 गोष्टी येत आहेत. जर तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षानंतरही हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज मी तुम्हाला 10 अशी खबरदारी सांगणार आहे जी तुमच्या शरीराचे सर्दीपासून संरक्षण करेल आणि ताकद वाढवेल. हिवाळ्याचा हंगाम तरुणांसाठी आनंद आणि ऊर्जा घेऊन येतो, तर वृद्धांसाठी तो अनेक आव्हाने घेऊन येतो. थंड वारे, कमी तापमान आणि सूर्यप्रकाशाचा अभाव हे सर्व एकत्र येऊन वृद्ध शरीराला सहज आजारी पाडू शकतात. त्यामुळे या हंगामात थोडी काळजी घेणे आणि काही आवश्यक खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया हिवाळ्यात वृद्धांनी कोणती 10 खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून ते संपूर्ण हंगामात निरोगी, उबदार आणि उत्साही राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप रोमांचक असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. 1. शरीराला उबदार ठेवा. सर्दीला कधीही हलक्यात घेऊ नका. हिवाळ्यात वृद्धांच्या शरीरातील रक्तपरिसंचरण मंदावते आणि प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी होणे किंवा शरीराचे तापमान कमी होणे धोकादायक ठरू शकते. नेहमी मोजे घाला. रात्री झोपताना डोके आणि पाय झाकून घ्या, कारण शरीराची बहुतेक उष्णता तिथून कमी होते. घरातही हलक्या वजनाचे जॅकेट किंवा शाल घाला. खूप थंड असेल तर हीटर वापरा, पण खोलीत थोडे वायुविजन ठेवा. वृद्धांमध्ये सर्दीमुळे हृदयरोगाचा झटका, स्ट्रोक आणि हायपोथर्मिया सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. 2. गर्म द्रव पदार्थ घ्या. हिवाळ्यात शरीराचे तापमान आणि रक्तप्रवाह राखण्यासाठी गर्म द्रव पदार्थ खूप महत्त्वाचे असतात. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या. सकाळी हळदीचे दूध, आले तुळशी चहा किंवा ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते. सूप, मूगडाळ पाणी किंवा गरम लापशी यांसारख्या गोष्टी शरीराला आतून उबदार ठेवतात. थंड पाणी आणि थंड पदार्थ खाणे टाळा. गर्म पेय केवळ शरीर उबदार ठेवत नाहीत तर प्रतिकारशक्तीही वाढवतात. 3. सकाळी सूर्यस्नान करा. हिवाळ्यात सूर्याची किरणे शरीराला व्हिटॅमिन डी देतात, जे हाडे आणि दातांसाठी खूप महत्त्वाचे आहे. दररोज 15-20 मिनिटे सकाळी उन्हात बसा. सकाळी 8 ते 10 हा सर्वोत्तम वेळ आहे. उन्हात बसताना डोके झाकून घ्या आणि आवश्यक असल्यास सनग्लासेस घाला. सूर्यप्रकाश घेतल्याने सांधेदुखी, अशक्तपणा आणि कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर खाली दिलेल्या कमेंटमध्ये मी हिवाळ्यासाठी तयार आहे असे लिहा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेता. 4. चालणे किंवा हलका व्यायाम करा. हिवाळ्यात थंडीमुळे वृद्ध अनेकदा घरातच राहतात, ज्यामुळे थकवा येतो. दररोज सकाळी किंवा दुपारी थोडा सूर्यप्रकाशात चालणे खूप महत्त्वाचे आहे. हलका योग, स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम करा. बाहेर खूप थंडी असेल तर घरातच चालण्याचा व्यायाम करा. नियमित व्यायाम केल्याने रक्तपरिसंचरण सुधारते, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीराला उबदार वाटते. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 5. आहारात गरम व पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. हिवाळ्यात अन्नाची निवड खूप महत्त्वाची असते. या काळात अशा गोष्टी खाव्यात ज्या शरीराला उबदार ठेवतात आणि ऊर्जा देतात. डाळी, शेंगदाणे, सोयाबीन, मसूर, विविध बिया यांचा समावेश करा. नाश्त्यासाठी ओट्स, सूप किंवा शेंगदाणे उत्तम असतात. नेहमी ताजे आणि गर्म अन्न खा. अति गर्म किंवा अतिथंड पदार्थ टाळा. उबदार पोत असलेल्या वस्तू शरीराची ऊर्जा टिकवून ठेवतात आणि थंडीपासून संरक्षण करतात. 6.
आंघोळीची वेळ आणि पद्धत जपून ठेवा। हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे वृद्धांसाठी खूप धोकादायक असते। नेहमी गरम पाण्याने आंघोळ करा। सकाळी लवकर आंघोळ करू नका, ही वेळ सूर्योदयानंतरची असावी। आंघोळ केल्यानंतर लगेच तुमचे शरीर कोरडे करा। आंघोळीपूर्वी तेलाची हळूवारपणे मालिश केल्याने शरीर उबदार राहते आणि त्वचेला ओलावा मिळतो। हिवाळ्यात आंघोळ करताना निष्काळजीपणामुळे सर्दी, थंडी आणि अशक्तपणा येऊ शकतो। क्रमांक 7, त्वचा आणि ओठांची आर्द्रता कायम ठेवा। हिवाळ्यात हवा कोरडी होते, ज्यामुळे वृद्धांची त्वचा फाटू लागते आणि खाज सुटण्याची समस्या वाढते। प्रत्येक आंघोळीनंतर नारळाचे तेल किंवा बॉडी लोशन लावा। ओठांवर तूप किंवा व्हॅसलीन लावा। शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या। त्वचेची आर्द्रता राखणे हे केवळ दिसण्यासाठीच नव्हे तर संसर्ग आणि बुरशीजन्य आजार टाळण्यासाठीही महत्त्वाचे आहे। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। 8वा क्रमांक, घरातील तापमान संतुलित ठेवा। हिवाळ्यात घराचे वातावरण खूप थंड असू शकते। तुम्ही हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर हवेत ओलावा राहण्यासाठी जवळच पाण्याची वाटी ठेवा। दारे आणि खिडक्यांमधून थंड हवा आत येऊ नये म्हणून पडदे किंवा जाड कापड लावा। खोलीत हलके वायुवीजन ठेवा, जेणेकरून ऑक्सिजनचा प्रवाह कायम राहील। रात्री खोलीचे हीटर चालू ठेवून झोपू नका। खूप गरम किंवा खूप थंड वातावरण दोन्ही वृद्धांसाठी हानिकारक असते। नियमित आरोग्य तपासणी करून घ्या। हिवाळ्यात रक्तदाब, हृदय आणि सांध्याशी संबंधित समस्या वाढतात, त्यामुळे त्यांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे। तुमचे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी तपासा। जर तुम्हाला हृदयरोग किंवा दमासारखे आजार असतील तर औषधे नियमित घ्या। अचानक श्वास लागणे, छातीत दुखणे किंवा तीव्र सर्दी या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध थांबवू नका आणि थंड हंगामात शरीराच्या प्रत्येक चिन्हाकडे लक्ष द्या। क्रमांक 10, मानसिक दृष्ट्या आनंदी आणि सक्रिय रहा। हिवाळ्यात दिवस कमी आणि रात्री जास्त लांब असल्यामुळे वृद्धांमध्ये एकटेपणा आणि नैराश्याचा धोका वाढतो। दररोज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा। धार्मिक पुस्तके वाचा, संगीत ऐका किंवा आवडत्या गोष्टी करा। ध्यान आणि प्राणायाम हे मन शांत ठेवतात। दररोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा किंवा एखाद्या उपक्रमात भाग घ्या। आनंदी आणि सक्रिय मन वृद्धांना प्रत्येक आजाराशी लढण्याची शक्ती देते। काही अतिरिक्त सूचना: रात्री झोपण्यापूर्वी हळदीसह गरम दूध प्या, यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल आणि शरीराला आराम मिळेल। पायांवर तेल लावा, यामुळे सर्दी टाळता येते आणि रक्तपरिसंचरण सुधारते। जड ब्लँकेटऐवजी इलेक्ट्रिक ब्लँकेट किंवा 2 हलक्या रळजी वापरा, जेणेकरून श्वास घेण्यास त्रास होणार नाही। हिवाळ्यात मद्यपान आणि धूम्रपान टाळा, यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते। हात आणि पाय थंड वाटत असतील तर लगेच मालिश करा किंवा गरम पाण्यात भिजवा। जर हिवाळा सुज्ञपणे जगला तर तो वृद्धांसाठी आरोग्य आणि ऊर्जेचा काळ ठरू शकतो। सर्दी हलक्यात घेणे आणि वर नमूद केलेल्या 10 खबरदाऱ्या नियमितपणे पाळणे महत्त्वाचे आहे। खबरदारी हेच हिवाळ्यातील सर्वात मोठे औषध आहे। थोडीशी दक्षता, थोडी शिस्त आणि भरपूर प्रेम या 3 गोष्टी वृद्धांना हिवाळ्यात निरोगी, सुरक्षित आणि आनंदी ठेवू शकतात। मित्रांनो, थंडीत थोडी काळजी घेतल्यास तुमचे आयुष्य बदलू शकते। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती तुमच्या पालकांना किंवा आजी-आजोबांना जरूर द्या। आम्ही दररोज आणत असलेल्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वृद्धांच्या आरोग्याशी संबंधित अशा उपयुक्त आणि खऱ्या माहितींसह मी तुम्हाला उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटेन। तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा।
शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.